सही व्हायला लागलेत ना. कुठे कसं दिसतो हा? काय होतंय? इतनी परेशान क्यों लग रही हैं आप? तू तू असं सारखं दिसू नकोस मला. मला वेळ लागेल आता. लागलंच आहे मला. वेड, पागलपन. आपके प्यार में पागल तो हम हो गए हैं. अनोळखी शहरातला अनोळखी चंद्र आता आपलासा वाटतो. रात्रीच्या अंधारातही मला सोबत जागतो. अनोळखी शहरातल्या फुलामध्ये ओळखीचा सुगंध दरवळतो. नजरेच्या स्पर्शाने ते त्याच्याही न कळत मोहरतो. या शहराचे अनोळखे रस्ते होऊन लागले सवयीचे. असेल जर साथ तुझी तर मेल मलाही हवे ते. या अनोळखी जगाशी एक वेगळं नातं जडले. या अनोळखी जगानं मला प्रेमात पाडले. हमें हमसे मिलाने के लिए शुक्रिया. कि जिंदगी भर ऐसे ही हमारा साथ देंगे आप. तू तू इथे काय करतोयस? हे ऑफिस आहे माझं. हाँ तो तो म्हणजे आजूबाजूला बघ तरी. अरे कोणी. हमें इस वक्त सिर्फ आप नजर आ रही हैं. पण हे इथे असं तू तू उठ ना. देखिए, हाँ कह दीजिए. हमारे घुटने में बहुत दर्द हो रहा है. बिल्मी उठ उठ लवकर. किती घाबरवलंस मला. मला खरंच वाटलं की तू सगळ्यांसमोर हे सगळं बोलणार. हमें बिल्कुल नहीं समझी ना आप. हम चाहे कुछ भी कहें, ऐसा कुछ नहीं करेंगे जिससे हमारी वजह से आपको शर्मिंदगी महसूस हो. रोमॅन्टिक. तू इतका रोमॅन्टिक असेल असं वाटलंच नव्हतं मला. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चाडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही. नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना.
राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?